शेतकऱ्यांना ते माती टाकत नाही, वीटभट्टीला माती टाकतात हे पूर्ण गाळपेर म्हणून खाण्यास दिले आहे त्या त्यांचा उपसा आणि परवाना बेकायदेशीर कुठल्याही संस्थेला लेखी पत्र न कळवता यांनी परवाना दिलेला आहे, परवाना रद्द होण्यात यावा। आखडमलांनी हात आखडल्यानंच राजेवाडी तलावातील माती वीटभट्टीला। राजेवाडी तलावातील माती पावसाळी अधिवेशनात पेटणार का? पाहुयात सविस्तर बातमी। म्हसवड मंडलाचे मंडलाधिकारी आखडमल यांनी आपल्या कर्तव्याप्रती हात आखडल्यानंच राजेवाडी तलावातून गेल्या महिन्यापासून बेसुमार माती उपसा सुरू आहे। ही माती शेतकऱ्यांच्या नावाखाली सर्रासपणे वीटभट्टीला नेली जात आहे। याकडे महसूल विभागानं पूर्णपणे डोळेझाक करून दुर्लक्ष केल्यानं महसूल प्रशासनाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सध्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या माण तालुक्यातील ब्रिटिशकालीन तलावातून सुमारे 300 ते 400 डंपरच्या सहाय्यानं हा माती उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। यामध्ये जेसीबी आणि पोकलेनचा देखील समावेश आहे। काही वर्षापूर्वी माण महसूलच्या कारभारावर ताशेरे ओढत माणच्या लोकप्रतिनिधींनी अवैध वाळू उपसा प्रकरणी भूतपूर्व तहसीलदारांची सेटलमेंटचं संभाषण असणारी व्हायरल ऑडिओ क्लिप अधिवेशनात वाजवून राज्यभर गाजवली होती। त्यानुसार उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राजेवाडी तलावातील माती उपशाचा प्रश्न लोकप्रतिनिधी तेवढ्याच तळमळीनं उपस्थित करतील अशी माणच्या जनतेला आशा आहे। त्यामुळे राजेवाडी तलावातील माती उपशाबाबत महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हा मुद्दा अधिवेशनात गाजणार का हे पाहणं माणमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे। राजेवाडी तलावातील माती उपसा प्रकरणी महसूल प्रशासन आणि मृदा व जलसंधारण विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करत आहेत। एकंदरीत प्रकाराबाबत चौकशी करण्यासाठी हिंगणीचे भोसले तलाठी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही। तहसीलदार विकास अहिर यांनी हा मुद्दा मृदा व जलसंधारण विभागाचा असल्यानं आम्हाला कारवाई करता येत नसल्याचं सांगितलं। प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनीही तहसीलदार अहिर यांच्या म्हणण्यास दुजोरा देत वीटभट्टीला गेलेल्या मातीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊ असे सांगितले। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी फोन उचलणं टाळून मेसेजला प्राधान्य दिलं, मात्र परत मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांना जणू विसरच पडला। शेतकऱ्यांना शेतात माती टाकण्यासाठी ताटकळत ठेवून वीटभट्टीसाठी ओढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांचे पंचनामे महसूलकडून केले जाणार का? अवैध वीटभट्टी धारकांवर कारवाई करून आपला कारभार महसूल सुधारणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। हिंगणगावचा रहिवासी असून मी सामुदायिक शेती सहकारी शेती संस्था या संस्थेचा सभासद आहे। वाल्यांचा असा उद्योग चालू आहे की मनमानी कारभार चालू आहे। स्वतः शेतीचं नुकसान, शेती संस्थेच्या जमिनीतील नुकसान करायचं काम यांचं चालू आहे। तर त्याला गावातल्या बऱ्याच लोकांनी पाठपुरावा करून सुद्धा शासन त्याची दखल घेत नाही। तरी आता आम्ही संस्थेकडून एक तक्रार देऊन बघणार आहे, नाहीतर आंदोलन करणार आहे। संधारणाने परवानगी दिली, कारण संस्थेतील 1354 एकर जमीन शासनानं आम्हा शेतकऱ्यांना आणि ज्या वाहनावाल्यांची आरेरावी किंवा 2 नंबर माती चालू आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काही नाही। त्या खात्याने त्यांना शेतीला गाळ उचलण्यासाठी परवानगी दिली आहे, पण शेतीला गाळ न जाता वीटभट्टी आणि बाहेर सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात भट्टीसाठी विक्री केली जाते। तर त्याचा बंदोबस्त करावा आणि गावातील शेतकऱ्यांना त्या संस्थेकडून शेती संस्थे 1354 एकर रानाची मोजणी होऊन आम्हाला मोजणी होऊन राहिलेल्या क्षेत्रात त्यांनी शेतीसाठी परवानगी देण्यात यावी। गावचा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अंकुश खाडे, मी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांत जलसंधारण विभाग, तहसीलदार यांना निवेदन काल देऊन आलोय। कारण गेले 10-15 दिवस झालं अनधिकृत वीटभट्ट्यांचा शेतीच्या नावाखाली जे उपसा चालू आहे भयंकर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात चालू आहे बरं का। आणि त्यामुळे शासनाचं अतोनात नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान होत आहे बरं का। त्याला कुठेतरी आळा बसावा आणि आमची एकच विनंती होती, शेतकऱ्यांना भरायला कुठेतरी सोसायटीने जागा थोडी दाखवावी, शेतकरी गावातल्या गावात भरू द्या। आमचा त्याला विरोध नव्हता शेतकरी, बरोबर का। गावातले कुठे बाहेर चालते आमच्या गावात कोणी शेतकरी टाकतच नाहीत बरं का, आणि टाकले तर मोजके आपले मित्र परिवार बघून टाकतात, असा विषय झालाय आमचा। आणि जे भयंकर प्रमाणात जाते बरं का, ही वीटभट्टीला माती जाते आणि ते मग शेतीचं गाळ तर जे आहे का, शेती जे पेरतात माणसं, त्याचा अतोनात शेतकऱ्याचा उपज मागे. आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।